नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. दिवाळीच्या पहिल्या दिवशी गायी आणि वासराचे झाले विधिवत पूजन. बाजारपेठेत उत्साहात सुरू आहे दिवाळीची खरेदी. सोने व चांदीचे भाव गगनाला भिडले तरी ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह. सराफा बाजारपेठ धनतेरससाठी झाली आहे सज्ज. दिवाळीची तुफान गर्दी, एसटी बसेस प्रवाशांनी ओव्हरफ्लो. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गावखेड्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची धावपळ. भूमी अभिलेख विभागाच्या चौकशी समितीने गुंडाळला गाशा. हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नांचा होणार भडीमार. जिल्हा नियोजन व विकास कामांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्पीड कमी पडत असल्याचे चित्र अधोरेखित. आता सविस्तर बातम्या. आजपासून दिवाळीची सुरुवात झाली. वसुबारस या दिवशी दिवाळी सणाची सुरुवात आज झाली आहे. हा सण अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला अर्थात 12व्या दिवशी साजरा केला जातो. याला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. वसु म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजेच 12वा दिवस. गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे वासरू. थोडक्यात वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूजा केली जाते. भारतीय संस्कृती आणि कृषीप्रधान समाजात गायीला गोमाता मानून अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान आहे. वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा करण्यामागे खूप महत्त्वाची कारणे आहेत. वसू अर्थात धनासाठी असलेल्या या दिवशी गायीची पूजा केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि धनधान्याची वृद्धी होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आणि मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी तसेच सुख समृद्धीसाठी विवाहित स्त्रिया या दिवशी गोवत्सवासह गायीची पूजा करतात आणि उपवास करतात. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी वसुबारसच्या दिवसापासूनच दिवाळीच्या 5 दिवसांच्या उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढायला सुरुवात करतात आणि संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ तसेच दारात पणत्या लावून रोषणाई केली जाते. आजपासून दिवाळीची विधिवत सुरुवात झाली. शनिवारी धनतेरस आहे. धनतेरसला सोने चांदी खरेदीचा रीतिरिवाज आहे. गगनाला भिडलेले सोने व चांदीचे भाव चर्चेत आहे. वाढलेल्या भावाचे ग्राहकांना कमी आणि सराफा व्यावसायिकांना टेन्शन अधिक आहे. त्यात चांदीचा तुटवडा बाजारपेठेत आहे. अत्यंत महत्त्वाचा दिवस असलेल्या धनत्रयोदशीची तयारी सराफा बाजारात पूर्ण झाली आहे. सोने चांदीच्या खरेदीसाठी सराफा पेठ्या ग्राहकांना स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. सध्या सोने चांदीचे दर गगनाला भिडले असले तरी शुभ मुहूर्तावर कोट्यावधीची खरेदी होण्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. विक्रमी दरवाढीमुळे अनेक ग्राहकांमध्ये नेमके काय खरेदी करावे, सोने की चांदी, असा संभ्रम निर्माण झाला आहे. बहुतांश ग्राहक गुंतवणुकीचा आणि पारंपरिक महत्त्वाचा विचार करून किमान प्रतिकात्मक का होईना सोने खरेदीचा आग्रह धरत आहेत. मध्यमवर्गीय ग्राहक हलक्या वजनाच्या सोन्याचे दागिने किंवा नाणी खरेदी करण्यावर भर देत आहेत, तर अनेक जण वाढत्या भावांमुळे चांदीच्या मूर्ती, नाणी किंवा भांडी खरेदीला प्राधान्य देत आहेत. सराफा व्यावसायिकांच्या मते भावांमध्ये कितीही वाढ झाली तरी धनत्रयोदशीच्या दिवशी मुहूर्तावर खरेदी करण्याची परंपरा महाराष्ट्रात आणि देशभरात मोठ्या उत्साहाने पाळली जाते. त्यामुळे ग्राहक सध्याच्या दरवाढीचे टेन्शन न घेता शुभ मुहूर्त साधण्यासाठी तयारी करत आहेत. सकाळपासूनच प्रमुख सराफा पेढ्यांवर ग्राहकांची गर्दी होण्याची अपेक्षा असून या एकाच दिवसात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ज्वेलर्सकडून खास योजना, सूट आणि आकर्षक डिझाईनचे दागिने उपलब्ध करण्यात आले आहेत. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची राज्यभरात मोठी धावपळ सुरू झाली आहे. खासगी वाहतूक आणि रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने किंवा दरवाढ परवडत नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात एसटी बसेसकडे धाव घेतली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने विशेष जादा बसेस सोडल्या असल्या तरी प्रवाशांची वाढती संख्या पाहता प्रमुख मार्गावर प्रवाशांना बसेसमध्ये जागा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी प्रवाशांना तासनतास बसची वाट पाहावी लागली तरी काही मार्गावर बसेस प्रवाशांची खचाखच भरून जात असल्याचे चित्र आहे.
एसटी महामंडळाने दिवाळीच्या काळात तिकीट दरात तात्पुरती वाढ केली आहे। एका बाजूला खासगी ट्रॅव्हल्सनी तिकिटाचे दर गगनाला भिडवले असताना एसटीची दरवाढ ही सर्वसामान्याच्या खिशाला परवडणारी नसल्याचे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले आहे। तरीही सुरक्षित आणि तुलनेने स्वस्त पर्याय म्हणून प्रवाशांनी एसटीलाच प्राधान्य दिल्याचे या गर्दीवरून स्पष्ट होत आहे। मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यासारख्या प्रमुख शहरांमधून विदर्भ आणि ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या बसेसमध्ये प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढल्याचे दिसून येत आहे। ही गर्दी पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता एसटी महामंडळाने व्यक्त केली आहे। भूमी अभिलेख विभागातील चौकशी समितीने आपला गाशा गुंडाळला आहे। चौकशी समितीचा अहवाल मॅनेज करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे। हिवाळी अधिवेशनात निलंबित पंकज पवार यांच्याबरोबर भूमी अभिलेख विभागातील घोळाचे विविध प्रकरणे, RRC न्यूज आणि सिटी न्यूज सुपरफास्टने प्रकाशित केलेल्या धक्कादायक बातम्या या सर्वांची चौकशी तारांकित प्रश्न उपस्थित होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। भूमी अभिलेख विभागाच्या चौकशी समितीने 8 दिवसात काय तपासले आणि काय नाही याची देखील चर्चा रंगली आहे। जमीन अधिग्रहण संमिलीकरणात मोठ्या प्रमाणात घोळ झाले असून त्याची चौकशी झाली की नाही याची साशंकता निर्माण झाली आहे। चौकशी समिती गठीत करताना बी टेन्युअर चे ए टेन्युअर याची चौकशी झाली नाही। गहाड PR कार्ड घोटाळा चौकशी झाली नाही। त्याचबरोबर सरकारी जमिनीवर पडलेल्या लेआउटचे प्रकरणाचे काय, जमीन अधिग्रहणात झालेला घोळ, PR कार्डमधील घोळाची चौकशी झाली नाही। त्याचबरोबर केवळ पंकज पवार यांच्या कार्यकाळातील चौकशी केल्याने त्यापूर्वीच्या शिरस्तेदार आणि उपअधीक्षकांनी केलेल्या घोटाळ्यावर पांघरून घातले गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे। फक्त पंकज पवार यांच्या निलंबनाचे मॅटर चौकशीसाठी असताना त्यांच्या ज्युनियर आणि सिनियर यांनी सर्व विभाग ऑनलाईन असताना केलेल्या सबमिशन आणि मान्यतांची चौकशी कोण करणार अशी विचारणा होत आहे। दरम्यान भूमी अभिलेख विभागातील घोटाळ्याची चौकशीनंतर राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान या विषयावर तारांकित प्रश्न होण्याची शक्यता असून हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजला जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे। अकोला शहर हे गोवंश तस्करीचे मोठे केंद्र झाले आहे। इतकेच नाही तर गोवंश कत्तल देखील मोठ्या प्रमाणात शहरात होते। आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी पोलिसांना पूर्व सूचना देत हिंदुत्ववादी संघटनांनी गोवंश कत्तलीचे एक प्रकरण समोर आणले, पण 2 गट आमने सामने आल्यानंतर पोलिसांची हतबलता अधोरेखित झाली। के सम्मान में बरगंदर मैदान में, गोवंश के सम्मान में बरगंदर मैदान में, गोवंश के सम्मान में बरगंदर मैदान में। भारत माता की जय, भारत माता की जय। दिवाळीचा पहिला दिवस आज आहे। बसू बारसेला गाई गोऱ्याची पूजा होते। बैदपुऱ्यात गोवंश कत्तल झाल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनांना मिळाली। त्यांनी घटनास्थळी सिटी कोतवाली पोलीससह ही माहिती उघड केली, पण घटनास्थळी पुराव्यांची व्हिडिओ शूटिंग करताना या ठिकाणी 2 गटात मोठा राळा झाला। एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला चांगलाच मार बसला। अखेर पोलीस व हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिटी कोतवाली गाठले। त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये राजकीय नेत्यांनी मध्यस्थी केली। 2 गट सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या समोरच्या चौकात देखील आमने सामने आले। दिवाळीच्या पहिल्या दिवशी गोवंश कत्तलीचे मॅटर सिटी कोतवाली चौकात चांगलेच गाजले। दोन्ही गटातील लोकांना पोलिसांनी आमने सामने भिडू दिले नाही। त्यानंतर वाद शमला। या वादामुळे आज दिवाळीचा पहिला दिवस चांगलाच गाजला असून लोकप्रतिनिधींनी देखील या ठिकाणी भेट दिल्याची माहिती आहे। सकाळी 8 वाजता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अशी माहिती भेटली की काश्मीर लॉजचा जो मागचा भाग आहे बैतपुरा त्या ठिकाणी खुलेआम गोवंश विक्री होत आहे। ती माहिती अनेक दिवसापासून आमच्याकडे होती। आज सकाळी पोलीस स्टेशनला बजरंग दलाचे कार्यकर्ते आले। त्यांनी पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी 8 वाजता ते पोहोचले। 8 वाजता इथं पोलीस स्टेशनला आले। 9 वाजता त्या ठिकाणी पोहोचले। त्या ठिकाणी ते दुकान बंद होतं। दुकानाच्या बाजूच्या खिडकीतून आतमध्ये 5 वाजता तिथं गोमांस विकलं जात होतं। तेव्हा कार्यकर्ते म्हटले हे देखो गोमांस असं म्हटल्यानंतर तिथच्या लोकांनी ते ऐकलं आणि तिथच्या लोकांनी मुसलमानों को गाले दे रहे तिथे एक वातावरण निर्माण केलं। पोलिसांवर हल्ला केला, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला, पोलिसांना बेदम मारहाण केली।
म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी सिटी कोतवालीला आलो आहोत. खुलेआम गोवंश गोमांस विक्री त्या ठिकाणी होत आहे, ती बंद झाली पाहिजे, नाहीतर आम्हाला दिवाळीच्या ऐन तोंडावर आंदोलन उभं करावं लागेल आणि ही कारवाई न झाल्यास आम्ही नक्कीच आंदोलन करू. आजपासून दिवाळी सण सुरू झाला आहे. लक्ष्मीपूजनाचे साहित्य, नवीन कपडे, दागिने, फटाके इत्यादींच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. मात्र या सर्व नागरिकांना वाहतूक कोंडींच्या समस्येंना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाने सर्व अतिक्रमणधारकांना फेरीवाला झोनमध्ये व्यवसाय करण्यासाठी सक्ती केली आहे, पण फेरीवाला मार्केटमध्ये ग्राहक येत नाही. हे कारण सांगून अतिक्रमणधारकांनी पुन्हा शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे अधिकारी व कर्मचारी गायब झाले आहेत. दुसरीकडे शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी व कर्मचारी देखील मोठ्या संख्येने दिसत नाही. त्यामुळे शहरातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था रामभरोसे आहे. शहरातील गांधी चौक, ओपन थिएटर, सराफा लाईन, टिळक रोड, जठारपेठ चौक इत्यादी परिसर वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण होत आहे. विशेषतः गर्दीच्या रस्त्यावर ऑटो चालक प्रवाशांसाठी आपले ऑटो रस्त्यात घुसवत आहेत, ज्यामुळे नागरिकांना दिवाळीची खरेदी करणेही कठीण झाले आहे. शहरातील अतिक्रमणांवर आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारे महापालिकेचे कर्मचारी व वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी कोठेही न दिसल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. संपूर्ण वाहतूक रामभरोसे चालू असल्याचे त्यांचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे. हे पाहता अतिक्रमणधारकांना हाकलून लावण्यासाठी आणि ऑटो चालकांवर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी जोर धरत आहे. बाळापूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात जगदंबा मातेचा उत्सव साजरा करण्यात आला. माडी पौर्णिमेच्या दिवशी मातेची विधिवत स्थापना करण्यात आली होती. गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेल्या या उत्सवादरम्यान दररोज आरती, पूजा, होम हवन आणि जागरण गोंधळाचे कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. बाळापुरात जगदंबा मातेच्या उत्सवाचा उत्साहात समारोप झाला. गेल्या 9 दिवसीय उत्साहाची सांगता दिनांक 16 ऑक्टोबर रोजी करण्यात आली. जगदंबा मातेची विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली. डफडे, बासरी आणि बँड बाजाच्या निनादात निघालेल्या या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मिरवणुकीत महिला, माता भगिनी आणि बालकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. त्यांनी हातात पोतबंद घेऊन मातेला भक्तिभावाने सेवा अर्पण केली. विसर्जन मिरवणूक मुख्य बाजार चौकातून विसर्जन घाटाकडे नेण्यात आली. विसर्जन घाटावर मातेची विधिवत पूजा अर्चा करत आणि आरती करण्यात आली. त्यानंतर मन नदीच्या घाटावर उत्साही आणि भक्तिपूर्ण वातावरणात मातेचे विसर्जन करण्यात आले. भारसाकडे परिवार गेल्या 35 वर्षापासून श्रद्धेने या मातेची पूजा अर्चा आणि सेवा करत आहे. यावेळी बहुसंख्य माता आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेले 10 दिवस खामगाव शहरात सुरू असलेल्या मोठ्या देवीच्या शांती उत्सवाची सांगता गुरुवारी विसर्जन शोभायात्रेने करण्यात आली. शोभायात्रेदरम्यान आई राधा, उदो उदोचा जयघोष आणि आतिषबाजीच्या आवाजाने खामगाव नगरी दुमदुमून गेली होती. गुरुवारी दुपारी मोठ्या देवीच्या विसर्जन शोभायात्रेला खामगाव शहरात प्रारंभ झाला. संपूर्ण भारतात केवळ खामगाव शहरात शांती उत्सव म्हणून प्रसिद्ध असलेल्या बडीदेवी शांती उत्सवाची सांगता जगदंबा मंडळांनी विसर्जन शोभायात्रा काढून केली. ही शोभायात्रा महावीर चौक, जय भारत चौक, गांधी चौक, अकोला बाजार, जनता बँक, जलालपुरा, साप्ताहिक बाजार, भुसावळ चौक, निर्मल ट्रेंडिंग पॉइंट, सती फाईल, बर्डे प्लॉट मार्गे जाऊन पुन्हा महावीर चौकात परतली. येथे बडीदेवीच्या मागे विसर्जन शोभायात्रेत अन्य सार्वजनिक दुर्गा मंडळे सामील झाली. दुपारी 1 वाजल्यापासून जगदंबा विसर्जन शोभायात्रा सुरू झाली. यावेळी मार्गावर महिला भाविकांनी घरासमोर रांगोळ्यांनी रस्ते सजवले होते आणि शोभायात्रेत सामील झालेल्या बडी देवीसह अन्य मा जगदंबेची पूजा अर्चा करण्यात आली. शहरातील सर्व मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये सामाजिक संघटनांनी शोभायात्रेत सहभागी भक्तांना चहा, नाश्ता आणि महाप्रसादाचे वाटप केले. यानंतर शोभायात्रा घाटपुरी मार्गे नदीवर पोहोचली, जिथे देवीचे विधिवत विसर्जन करण्यात आले. शोभायात्रेचे फटाक्यांची आतिषबाजी करून भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सुरक्षेच्या दृष्टीने जागोजागी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शोभायात्रा पाहण्यासाठी संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण होते. अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर असलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या स्टेशन अधीक्षक कार्यालयात 8 फूट लांब साप दिसल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये हडकंप माजला. सर्पमित्रांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून सापाला पकडले आणि कर्मचाऱ्यांना भयमुक्त केले.
दक्षिण मध्य रेल्वेच्या स्टेशन अधीक्षक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याची नजर या सापावर पडली. एवढा मोठा साप दिसल्यानंतर कार्यालयात एकच धांदळ उडाली होती. दरम्यान या घटनेची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. सर्पमित्र योगेश गावंडे आपल्या सहकार्यासह घटनास्थळी पोहोचले. या दरम्यान साप कार्यालयात ठेवलेल्या एका पाईपच्या मागे जाऊन लपला होता. मात्र सर्पमित्रांना या 8 फूट लांब धामण सापाला यशस्वीरित्या पकडले. यानंतर कार्यालयात उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सापाला पकडून त्याला जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आले. दिवाळीच्या तोंडावर 17 ऑक्टोबर रोजी IRCTCची वेबसाईट आणि मोबाईल ॲप्लिकेशन अचानक बंद पडल्याने रेल्वे तिकीट बुकिंग पूर्णपणे ठप्प झाले. त्यामुळे रेल्वे स्थानकावर बुकिंग करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र होते. IRCTची वेबसाईट मोबाईल ॲप्लिकेशन सकाळी 9 वाजल्यापासून ही समस्या सुरू झाली असून हजारो प्रवाशांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेतच प्लॅटफॉर्म बंद पडल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. IRCTCच्या अधिकाऱ्यांनी यामागे तांत्रिक कारणे असल्याचे सांगत समस्या दूर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. IRCTCवर AC क्लाससाठी सकाळी 10 वाजता तर स्लीपर क्लाससाठी सकाळी 11 वाजता तत्काळ तिकिटांची बुकिंग सुरू होते. मात्र बुकिंग सुरू होण्यापूर्वीच ऑनलाईन मीडिया प्लॅटफॉर्म बंद पडल्याने आजचा धनत्रयोदशीचा तात्काळ कोटा प्रवाशांना बुक करता आला नाही. दररोज सकाळी सरासरी 1.25 दशलक्ष तिकिटांची विक्री करणाऱ्या आणि रेल्वेच्या एकूण 84% तिकीट बुकिंगची जबाबदारी असणाऱ्या या प्लॅटफॉर्मचा बिघाड प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. या डोकेदुखीमुळे आज प्रत्यक्षात रेल्वे स्थानकावर बुकिंग करणाऱ्यांची संख्या वाढली होती. जिल्ह्यात विकास कामांना प्रशासकीय मंजुरी मिळण्यास होत असलेल्या विलंबनामुळे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकास कामांना गती देण्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक मंजुरींची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी तसेच नाविन्यपूर्ण कामांचे प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. त्या जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा बैठकीत बोलत होत्या. जिल्हा नियोजन विभागातर्फे 30 सप्टेंबरपर्यंत एकूण 333 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्याची अपेक्षा होती. मात्र विभागांच्या समन्वयाच्या अभावामुळे केवळ 168 कोटी रुपयांच्याच कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात कार्यवाही पूर्ण होऊ शकली. त्यामुळे अद्यापही 165 कोटी रुपयांच्या कामांची प्रशासकीय मंजुरी प्रलंबित आहे. या गंभीर स्थितीची दखल घेत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी तत्काळ आढावा बैठक घेतली. प्रलंबित असलेल्या कामांची प्रशासकीय व तांत्रिक मंजुरींची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. यावेळी बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉक्टर MG वाठ, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. विकास कामांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्याने प्रलंबित कामांना लवकरच गती मिळण्याची शक्यता आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. दिवाळीच्या पहिल्या दिवशी गायी आणि वासराचे झाले विधिवत पूजन. बाजारपेठेत उत्साहात सुरू आहे दिवाळीची खरेदी. सोने व चांदीचे भाव गगनाला भिडले तरी ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह. सराफा बाजारपेठ धनतेरससाठी झाली आहे सज्ज. दिवाळीची तुफान गर्दी, एसटी बसेस प्रवाशांनी ओव्हरफ्लो. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गावखेड्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची धावपळ. भूमी अभिलेख विभागाच्या चौकशी समितीने गुंडाळला गाशा. हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नांचा होणार भडीमार. जिल्हा नियोजन व विकास कामांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्पीड कमी पडत असल्याचे चित्र अधोरेखित. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,39,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन.
पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.